मी डॉक्टर रीता देशमुख, सहाय्यक प्राध्यापिका, वाणिज्य विभाग, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सिलेबसनुसार BCom सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरमध्ये जे विषय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बिझनेस डेटा प्रोसेसिंग, माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक माहिती प्रक्रियन 1 या विषयावर च्या सेकंड युनिटमध्ये पार्ट 2 मध्ये 2 टॉपिक डेटा वेअरहाऊस आणि डेटा मायनिंग याबद्दल माहिती सांगणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक माहिती प्रक्रियन 1 युनिट 2 मध्ये एक चॅप्टर आहे डेटाबेस संकल्पना. त्यात 3 टॉपिक आहे डेटाबेस, डेटा वेअरहाऊस आणि डेटा मायनिंग. याच्या आधीच्या व्हिडिओ म्हणजेच पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला डेटाबेसबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेटा वेअरहाऊस आणि डेटा मायनिंग याबद्दल माहिती सांगणार आहे. डेटा वेअरहाऊसची व्याख्या: उपलब्ध डेटा गोळा करणे, त्यावर पृथक्करण करून तो उपयोगक्षम बनविणे, सुरक्षित साठवून ठेवणे आणि पाहिजे तेव्हा उपलब्ध करून घेणे म्हणजे डेटा वेअरहाऊस होय. डेटा वेअरहाऊस हे इलेक्ट्रॉनिकल डेटा सुरक्षित संग्रहित करून ठेवण्याचे विश्वसनीय ठिकाण तर आहेच, पण त्यात डेटा संग्रहित करणे, त्याची रचना करणे, सुरक्षित ठेवणे आणि पाहिजे तेव्हा उपलब्ध करून घेणे हे त्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. या ठिकाणी डेटा फक्त सुरक्षित सांभाळून ठेवणे म्हणजे डेटा वेअरहाऊस नाही, तर डेटा वेअरहाऊसमध्ये डेटावर विविध प्रकारच्या क्रिया करून तो सांभाळून ठेवणे होय. इतकेच नव्हे तर सांभाळून ठेवण्यात आलेल्या डेटाची व्यवस्थित यादी, ज्याला आपण डिरेक्टरी असे म्हणतो, तयार करणे ते डेटा वेअरहाऊसची अनिवार्य अट समजली जाते. ते वेअरहाऊसचे महत्त्वपूर्ण कार्य असे समजले जाते. डेटा वेअरहाऊसची आवश्यकता: उपयोगकर्त्याला डेटा वेअरहाऊसची आवश्यकता भासत असते. ती आवश्यकता का बरे भासत असते त्याचे हे 6 पॉईंट आहे जे आपण समजून घेऊया. पहिला, सर्व प्रकारच्या डेटासाठी एकच सामूहिक मॉडेल पुरविणे. दुसरा, व्यावसायिक निर्णय प्रक्रियेला मदत करणे. म्हणजे आपण जर की डेटा वेअरहाऊस तयार केला तर आपण व्यावसायिक निर्णय प्रक्रियेला आपल्याला मदत मिळते. तिसरा पॉईंट, डेटाचा आहे त्याच प्रमाणात नियंत्रण उपयोग होणे. चौथा, व्यावसायिक नीती मूल्याच्या विकासाला हातभार लावणे. पाचवा, डेटा दीर्घकाळासाठी आहे तसाच संग्रहित करून ठेवणे व सुरक्षित ठेवणे. सहावा, बिनचूक अहवाल तयार करणे. या सगळ्यासाठी उपयोगकर्त्याला डेटा वेअरहाऊसची आवश्यकता भासत असते. डेटा वेअरहाऊसचे फायदे: हे जे समोर पॉईंट्स दिसत आहे, सामूहिक मॉडेल, डेटाचे पृथक्करण, सुरक्षितता, स्वातंत्र्य, व्यावसायिक नीती, मूल्य आणि मार्गदर्शन, या पॉईंटवरून आपण डेटा वेअरहाऊसचे फायदे समजून घेऊया. पहिला, सामूहिक मॉडेल. डेटा वेअरहाऊस सर्व प्रकारच्या डेटासाठी एकच सामूहिक मॉडेल पुरविते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती एका विशिष्ट पद्धतीत गोळा करून ठेवते व आवश्यक तेव्हा पुरवित असते. डेटासाठी सामूहिक मॉडेल वापरल्या जात असल्यामुळे उपलब्ध होणारी माहिती ही नेहमीसाठी एकाच विशिष्ट प्रकारात उपलब्ध होत असल्यामुळे समजण्यात सोपी जाते. दुसरा पॉईंट, डेटाचे पृथक्करण. डेटा वेअरहाऊसमध्ये डेटा लोड करण्यापूर्वीच डेटा जर काही न्यूनता असतील, एक वाक्यता नसेल तर त्या बाबी आधीच निदर्शनास आणून दिल्या जातात. त्यामुळे डेटाचे पृथक्करण करणे आणि योग्य तो अहवाल देणे शक्य होते. पृथक्करणात चुका राहत नसल्यामुळे येणारे निष्कर्षसुद्धा बरोबर असतात. बिनचूक अहवाल तयार होत असते. थर्ड पॉईंट, सुरक्षितता.
डेटा वेअरहाऊसमधील माहिती ही डेटा वेअरहाऊसच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे मूळ यंत्रणेत काही बिघाड झाला तरीही डेटा वेअरहाऊसमध्ये संग्रहित करून ठेवलेला डेटा सुरक्षित राहतो. तो पुसला जात नाही किंवा नष्ट होत नाही. तो वर्षानुवर्षे तसाच राहतो. चौथा पॉईंट, स्वातंत्र्य. डेटा वेअरहाऊस हे ऑपरेटिंग सिस्टम आहे पेक्षा व असल्यामुळे, म्हणजे की डेटा वेअरहाऊस हे एक चलन प्रणालीपेक्षा वेगळे व स्वतंत्र असल्यामुळे चलन प्रणालीत दोष निर्माण झाला तरीही डेटा वेअरहाऊसमध्ये डेटावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पाहिजे तेव्हा डेटा जसाचा तसा परत मिळवता येते आणि डेटाचा निरंतर उपयोगही करता येऊ शकतो. पाचवा पॉईंट, व्यावसायिक नीती मूल्य. डेटा वेअरहाऊस ही प्रणाली संयोगात्मक पद्धतीने कार्य करीत असल्यामुळे ग्राहक संबंध व्यवस्थापन सारख्या व्यावसायिक बाबींचे व्यावसायिक नीती मूल्य जाणत असते. त्यामुळे व्यावसायिक नीती मूल्यांच्या विकासाला हातभार लागत असतो. नेक्स्ट पॉईंट, मार्गदर्शन. डेटा वेअरहाऊस प्रणाली ही व्यावसायिक निर्णय प्रक्रियेला सुद्धा मदत करीत असते. व्यवसायात घेण्यात येणारे निर्णय हे डेटाबेसच्या पृथक्करणाच्या आधारे घेतले जातात. डेटा पृथक्करण जितके शास्त्रोक्त असतील तितकेच घेण्यात येणारे निर्णय हे बरोबर असतील. वेअरहाऊस प्रणाली ही डेटाचे शास्त्रोक्त पद्धतीने पृथक्करण करीत असल्यामुळे तिच्यावर मिळणारे निष्कर्ष तंतोतंत बरोबर असतात. पर्यायाने त्याच्या आधारे घेण्यात आलेले निर्णय बिनचूक व दीर्घकालीन असतात. हे झाले डेटा वेअरहाऊसचे फायदे. डेटा वेअरहाऊसचे दोष. पहिला, खर्चिक प्रणाली. डेटा वेअरहाऊस ही प्रणाली अतिशय खर्चिक असल्यामुळे सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. दुसरा पॉईंट, मर्यादित उपयोग. डेटा वेअरहाऊसमध्ये अरचनात्मक डेटाला स्थान नसल्यामुळे अरचनात्मक डेटाचा डेटा वेअरहाऊस ही प्रणाली उपयोगी ठरत नाही. शास्त्रीय पद्धतीचा रचनात्मक डेटा फारच कमी प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे डेटा वेअरहाऊसचा उपयोग हा मर्यादित क्षमतेचा आहे. तिसरा पॉईंट, पृथक्करणाचे विपरीत परिणाम. डेटा वेअरहाऊसमध्ये डेटाची वेळोवेळी पृथक्करण केल्या जाते. तो स्थानांतरित केला जातो. तो बऱ्याचदा लोडही केला जातो. त्यामुळे डेटा हा सर्व बाबींचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. डेटाची विश्वसनीयता कमी होते. चौथा पॉईंट, वर्तमान काळाशी सुसंगत नाही. डेटा वेअरहाऊस ही प्रणाली वेळोवेळी सुधारित केली जाईलच असे नाही. त्यामुळे बऱ्याच दीर्घकाळाकरिता जुनीच कार्यप्रणाली उपयोगात आणली जाते. डेटा मात्र नवीन प्रकारचा असतो. अशा वेळेस ही प्रणाली वर्तमान काळाशी सुसंगत ठरत नाही. पाचवा पॉईंट, डेटाचा दुरुपयोग होऊ शकतो. डेटा वेअरहाऊसच्या प्रणालीत लोड केलेल्या डेटाचे बॅकअप घेऊन ठेवण्यात आलेले असते. त्यामुळे बऱ्याचदा मूळ डेटा जरी काढून टाकला, नष्ट केला तरीही त्याचे बॅकअपमध्ये असणाऱ्या डेटाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. नेक्स्ट पॉईंट, सहावा पॉईंट, लहान व्यावसायिकांकरिता उपयुक्त नाही. डेटा वेअरहाऊस ही प्रणाली फक्त मोठ्याच व्यावसायिकांकरिता उपयुक्त आहे. लहान व्यावसायिकांकरिता ती उपयुक्त ठरलेली नाही. हे होते डेटा वेअरहाऊसचे दोष. डेटा मायनिंग, अर्थ व संकल्पना. डेटा मायनिंग ही इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया असून ती आज उपलब्ध असणाऱ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत होऊ शकते, ज्यामुळे उपलब्ध असणाऱ्या विविध बाबींशी व प्रणालीची सांगड घालता येते, ज्याद्वारे ती प्रक्रिया आणखीच कार्यक्षमतेने डेटावर प्रक्रिया करून तिचे पृथक्करण व वर्गीकरण करून डेटाचे डिकोडिंग करीत असते.
डेटा मायनिंग हे साधन भरभक्कम अशा डेटाबेसचे पृथक्करण व वर्गीकरण करून उपयोगकर्त्याला आवश्यक असणारी माहिती काही क्षणातच उपलब्ध करून देत असल्यामुळे आधुनिक काळात डेटा मायनिंग या प्रणालीचा महत्त्व प्राप्त होत आहे. आज डेटा मायनिंग या प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खेळ, व्यापार, व्यवसाय तसेच विज्ञान आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रात केला जात आहे. डेटा मायनिंगचे घटक. डेटा मायनिंगचे 4 घटक आहे. समूह, वर्गीकरण, प्रतिगमन, संघटनेतील बाबींचा अभ्यास. पहिला पॉईंट, समूह. डेटा मायनिंग ही प्रणाली समूह संकल्पनेवर आधारित आहे. डेटा मायनिंग ही कोणतीही अशा प्रणाली नसून तो अनेक प्रणालीचा समूह आहे. यात उपयोगात येणाऱ्या प्रणाली या समान विचारधारेच्या असून त्या सर्व सामूहिकरित्या कार्य करीत असतात. दुसरा, वर्गीकरण, क्लासिफिकेशन. डेटा मायनिंग ही प्रणाली डेटाचे करण्यात येणारे पृथक्करण व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणारे वर्गीकरण या 2 बाबींवर आधारित आहे. उपलब्ध झालेल्या कच्च्या डेटावर प्रारंभिक प्रक्रिया करून तिचे पृथक्करण करून तिचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करण्यात येते, जेणेकरून उपलब्ध माहितीतून उपयोगकर्त्याला जेवढ्या माहितीची आवश्यकता भासते फक्त तितकीच माहिती उपलब्ध करून देण्यात येते. अनावश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येत नाही. उदाहरण, ईमेल, कार्यक्रम, नेटवर उपलब्ध असणाऱ्या वेबसाईट इत्यादी. नेटवर उपलब्ध असणाऱ्या अनेक वेबसाईटमधून सर्चच्या वेळी फक्त सर्च करण्याकरिता विचारलेल्या वेबसाईटची यादी सर्चमध्ये दाखवली जाते. इतर वेबसाईटची यादी दाखविल्या जात नाही. नेक्स्ट पॉईंट, प्रतिगमन. डेटामध्ये विभ्रम शोधून काढून ते दूर करून डेटा विभ्रम विरहित केला जातो, ज्यामुळे डेटात असणारे दोष डेटाचे पृथक्करण व वर्गीकरण करण्यापूर्वीच काढून टाकल्या जातात, ज्यामुळे दोषविरहित डेटावर वर्गीकरण होऊन निष्कर्षसुद्धा दोषरहितच मिळतात. नेक्स्ट, चौथा पॉईंट आहे संघटनेतील बाबींचा अभ्यास. डेटा मायनिंग ही कार्यप्रणाली डेटाला उपयोगी अशा चल घटकांचा नेहमीच शोध घेत असते, ज्यातून मिळालेल्या माहितीचा भविष्यात उपयोग करून घेतला जातो. उदाहरण, एखादे सुपरमार्केट आपल्या ग्राहकांची खरेदी सवयीचा अभ्यास करून त्यासंबंधीची माहिती गोळा करून ठेवते. असोसिएशन रूल लर्निंग या संकल्पनेचा अवलंबन करून सुपरमार्केट या निष्कर्षाप्रत पोहोचू शकते की कोणत्या वस्तूंचा नियमितपणे मागणी आहे व या माहितीचा विपणनाच्या बाबतीतले घोषण जे धोरण आहे ते ठरविण्यात असताना निश्चितपणे विचार केला जाईल. बऱ्याचदा अशा पृथक्करणाला मार्केट बास्केट ॲनालिसिस असे म्हणतात. हे होते डेटा मायनिंगचे घटक. डेटा मायनिंगचे फायदे. पहिला पॉईंट, विपणन. डेटा मायनिंग हे विपणन कंपन्यांना नवीन विपणन व्यूहरचना तयार करण्यास मदत करीत असते. अशा विपणन कंपन्यांना डेटा मायनिंगमुळे आपल्या विक्रीयोग्य वस्तूंकरिता कोणती विपणी अधिक लाभदायक ठरेल, प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी कोणते ग्राहक मिळतील, ऑनलाईन विपणन व्यूहरचना कशी राबविता येईल, नवीन ग्राहक वर्ग शोधून काढणे इत्यादी कार्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी सेवा डेटा मायनिंग प्रदान करीत असते. यातून मिळणाऱ्या निष्कर्षातून विपणनकर्त्याला लाभदायक वस्तू कुठे आणि कशा प्रकारच्या ग्राहकांना विकायचा याचे मार्गदर्शन मिळते. जुना ग्राहक वर्ग टिकवून ठेवता येतो तर नवीन ग्राहक वर्ग मिळविता येतो. दुसरा पॉईंट आहे वित्तीय संस्था म्हणजे फायनान्स आणि बँकिंग संस्था. डेटा मायनिंग हे वित्तीय संस्थांना आणि बँकांना कर्ज वितरणाबाबतची माहिती तसेच प्रत्ययाबाबतची सखोल माहिती पुरवित असते. वित्तीय संस्था किंवा बँका आपल्या पूर्वीच्या ग्राहकांच्या माहितीवरून
चांगले कर्ज कोणते आणि वाईट कर्ज कोणते या संदर्भात कर्जविषयक रचना तयार करून आपले कर्जविषयक धोरण निश्चित करू शकतात. त्यामुळे वित्तीय संस्था किंवा फक्त चांगल्या कर्जाचे वाटप करण्यास सक्षम ठरतात. यासोबत डेटा मायनिंग अप्रामाणिकपणे लबाडी केलेले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व्यवहार शोधून काढण्यात बँकांना मदत करीत असते. त्यामुळे बँकेच्या आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण होत असते. नेक्स्ट पॉईंट आहे उत्पादक मध्ये मॅन्युफॅक्चरर. उत्पादन यंत्रसामग्रीच्या कार्यात डेटा मायनिंग उपयोग करून उत्पादक हे दोषयुक्त यंत्र व साधन सामग्रीचा शोध घेऊन त्यांना उत्पादन प्रक्रियेतून दूर करतात आणि चांगले नियंत्रण ठेवून निर्धारित करतात. लास्ट पॉईंट आहे सरकार. डेटा मायनिंग हे सरकारी यंत्रणेला गैरमार्गाने मिळविलेला पैसा आणि फौजदारी क्रियाकलापांचा शोध घेऊ शकतात. त्यासाठी आर्थिक नियमांची चौकशी करणे आणि रेकॉर्डची सखोल तपासणी करणे यासाठी डेटा मायनिंग सरकारी यंत्रणाला मदत करीत असते. डेटा मायनिंगचे फायदे आपण समजून घेतलेले आहे. यानंतर आपण समजून घेऊया डेटा मायनिंगचे उपयोग. पहिला, बँकिंग क्षेत्रामध्ये डेटा मायनिंगचे काय उपयोग आहे ते समजून घेऊया. डेटा मायनिंगचा उपयोग बँकिंग क्षेत्रात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड याच्या बाबतीत होणारी फसवणूक आणि त्याचा गैरवापर, निष्ठावंत विश्वासू ग्राहकांना ओळखणे तसेच इतर सूचना प्राप्त करण्याच्या कार्यात डेटा मायनिंगचा उपयोग केला जातो. यानंतर दुसरा पॉईंट आहे विमा क्षेत्रात. विमा क्षेत्रात डेटा मायनिंगचा उपयोग योग्य उपभोक्त्याला योग्य विमा पॉलिसी संबंधी माहिती सांगून त्याचा योग्य तो विमा उतरविण्यासाठी केला जातो. तिसरा पॉईंट आहे विज्ञान क्षेत्र, सायन्स फील्ड. डेटा मायनिंगचा उपयोग विज्ञान क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतो. जिओसायन्स, ॲस्ट्रॉनॉमी, सामान्य विज्ञान या क्षेत्रात डेटा कार्यक्रम फार मोलाची भर घालत आहे. मौसम विज्ञानात तर हा डेटा मायनिंगचे महत्त्व व उपयोगिता अनन्यसाधारण अशी आहे. मौसम विज्ञानात डेटा मायनिंगचा उपयोग मौसमबाबतीत स्थिती जाणून घेण्यासाठी व मौसम अंदाज बांधण्यासाठी केला जातो. भूविज्ञान, खगोल विज्ञान, जीवविज्ञान यासारख्या जुन्या विविध विज्ञान शाखांमध्ये नवनवीन माहिती मिळविण्यासाठी व त्याचा अनुपयोग करून पाहण्यासाठी डेटा मायनिंगचा उपयोग महत्त्वाचा व अतिशय उपयुक्त असा ठरला आहे. नेक्स्ट आहे व्यावसायिक क्षेत्र. व्यावसायिक क्षेत्रात त्यातल्या त्यात किरकोळ व्यापार क्षेत्रात डेटा मायनिंगचा उपयोग करताना माहिती ठेवणे, विक्री अशा ग्राहकांची माहिती ठेवणे की जे जास्तीत जास्त मालाची खरेदी करतात, तसेच सामान संबंधी वाहतूक, खप, सेवा इत्यादीच्या संबंधात माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता केला जातो. नंतर पाचवा पॉईंट आहे वैद्यकीय क्षेत्र, मेडिकल फील्ड. वैद्यकीय क्षेत्रात डेटा मायनिंगचा उपयोग आजारी व्यक्तींचा वर्तणुकीचे विश्लेषण करणे तसेच त्याच्या आजारपणासंबंधीचे अंदाज बांधून निदान करणे इत्यादी कार्यासाठी केला जातो. पेशंटच्या बाबतीत त्याचा आजाराला समजून घेऊन त्याला कोणते औषध देणे योग्य आहे तसेच त्याला ते औषध किती कालावधीसाठी देण्यात यावे इत्यादी बाबतीत माहिती मिळवून योग्य ते अंदाज बांधले जातात. नेक्स्ट सहावा पॉईंट आहे कायदे कानून विषयक क्षेत्र, रूल्स अँड रेग्युलेशन्स फील्ड. कायदे कानून विषयक डेटा मायनिंगचा उपयोग गुन्हेगारांच्या वर्तणुकीचा अभ्यास करून त्यांच्या वर्तणुकीचे विश्लेषण करणे, गुन्ह्यांच्या संदर्भात जागेचा शोध लावणे, शोध घेणे इत्याबाबतीतला केला जातो, ज्यामुळे क्रिमिनल केसेस सहजतेने सोडविल्या जाऊ शकतात. सातवा पॉईंट संरक्षण क्षेत्र, डिफेन्स फील्ड. संरक्षण क्षेत्रात डेटा मायनिंगचा उपयोग याचा अंदाज बांधण्याकरिता कोणत्या वेळी कोणत्या आर्मी बटालियनमधील संरक्षणविषयक सामग्री व शस्त्रसाठा संपू शकतो आणि त्याचा
पुरवठा केव्हा करणे आवश्यक आहे, तसेच कोणत्या बटालियनला कोणत्या व किती प्रमाणात सामग्रीची आवश्यकता आहे आणि ती केव्हा पूर्ण करणे आवश्यक आहे, हे सगळं आपण डेटा मायनिंगने माहिती करू शकतो. 8वा पॉईंट, दूरसंचार क्षेत्र, कम्युनिकेशन फील्ड. डेटा मायनिंगचा उपयोग दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोणत्या भागात दूरसंचार सेवा उपलब्ध आहे, त्या कुठेपैकी कुठे दोष आहे, कुठे कुठे दोष उत्पन्न होऊ शकतात, उपयोगकर्ते किती व कोण कोण आहेत, त्यांना योग्य त्या सेवा पुरवली जात आहे की नाही, तसेच ग्राहकांची माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता व त्यांना उच्च दर्जा सेवा पुरवण्यासाठी डेटा मायनिंग दूरसंचार क्षेत्रात फार मोलाची मदत करीत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डेटा वेअरहाऊस आणि डेटा मायनिंगवर सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे. जर तुम्हाला या विषयाबाबत, या युनिटबद्दल, हे जे आपण पार्ट 2 बनवलेलं आहे, याच्यावर जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपण SM कोलते सरांचं पुस्तक वाचू शकता.